पण त्यावेळेस तो जो ऍक्सेप्टन्स होता तो आता कितपत असेल आय एम नॉट व्हेरी शुअर. महेशजी, मिस दे दनादन बद्दल विचारते. तुम्ही तो सिनेमा केला, त्यात असंही होतं की तो रंग, मला वाटतं लाल रंग बघितल्यावर हिरोची पॉवर निघून जायची, असं त्याच्यात होतं. आत्ताच्या काळामध्ये रंग निवडायची वेळ आली असती तर अडचण झाली असती का? खरंच त्यावेळेला असा विचार केला नाही मी की रंग कसला, बट थँक गॉड असं काही झालं नाही त्यावेळेला. सॉरी आता नाही, इतकं बोलायचं की नाही मला माहिती नाही, सगळं बोलायचं. पण गिधाडे नावाचं नाटक सत्यदेव दुबेंनी केलं होतं. त्याच्यामध्ये पहिल्या अंकामध्ये ती माणिक म्हणून कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, तर ती प्रेग्नंट असते आणि ती दोघं जण, आणि ते व्हायलन्स, कम्प्लिटली व्हायलन्स वाला होतं. तर तिच्या पोटात ही दोघं जण लाथ मारतात आणि ती किंचाळत फक्त अशी किंचाळत एक्झिट घेते. आणि ती एक्झिट घेताना नॅचरली ते अबॉर्शन झालेलं आहे, तर तिच्या साडीला मागे लाल डाग, एवढंच फक्त, आणि फक्त एका ह्याच्यापासून दुसरीकडे विंग मध्ये निघून जाते ओरडत. त्याला सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर सत्यदेव दुबेंनी तो डाग निळा केला आणि जाहिरातीमध्ये लिहिलं, हा डाग लाल समजावा. अरे बापरे, ब्रिलियंट. महेशजी, मी तुम्हाला त्या आधीच्या प्रश्नाच्या नोटवरच विचारते की इतकं तुमचं छान आडनाव आहे कोठारे, तुम्ही तुमच्या सिनेमांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव नेहमी लक्षात ठेवलं, तुमचं महेश ठेवलं, पण तुम्हाला इन्स्पेक्टर जाधवची का भुरा पडली? का कोणास ठाऊक, पण ते इन्स्पेक्टर आणि जाधव इट गोज व्हेरी वेल असं मला वाटतं. म्हणून महेश, इन्स्पेक्टर महेश जाधव, इट ऑलवेज. आणि एकदा तर मी माझं काहीतरी काम होतं पोलीस स्टेशन मध्ये, इन द पोलीस स्टेशन, आणि रिगार्डिंग माय कार समथिंग, तिकडे माझ्यासमोर एक इन्स्पेक्टर आला, त्याचं नाव महेश जाधव. आय वॉज शॉक्ड. अरे नाव यू हॅव टू हेल्प मी ॲज. नागराज, तुम्हाला तुमच्या सिनेमांमध्ये आडनाव ठेवताना विचार करावा लागतो का बराच? आपल्याकडं